लातूर दि. 18 जिल्हाधिकारी कार्यालयात आज अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अल्पसंख्याक समाजाचे हक्क त्यांच्या विकासाच्या अनुषंगाने यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नटके, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी संगीता टकले, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड, जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर साकेब उस्मानी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक तसेच जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. श्रीमती एन पटेल, प्राध्यापक महावीर उदगीरकर, डॉक्टर साकेब उस्मानी, विजयकुमार परभणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. शासकीय अधिकारी, कर्मचारी म्हणून काम करताना प्रत्येकाने संविधानिक मूल्ये, समान संधी व सामाजिक सलोखा यांचा आदर राखत सेवा देणे आवश्यक आहे. समानता, बंधुता व न्याय हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे. हे लक्षात ठेवून सर्वांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी यावेळी केले. जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी अल्पसंख्याक समुदायाच्या कल्याणासाठी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांविषयी सादरीकरण करून योजनांची माहिती दिली. सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी शंकर सोपान साबरे उपस्थितांचे आभार मानले. Press the bell icon. Never miss an update.